टास्क एक भयकथा. रविवारची दुपार होऊन गेलेली. बाहेर पावसाची रिपरिप सुरू होतीच. त्यात साप्ताहिक सुट्टी असल्याने तशी हॉस्पिटलमध्ये वर्दळ कमीच होती. बाहेर बाकड्यांवर रुग्णांचे नातेवाईक बसले होते. डाव्या बाजूला असणाऱ्या त्या मशीनमधून एकसारखा आवाज येत होता. तोंडावर लावलेल्या त्या पांढऱ्या मास्कवर श्वासांमधून येणारं बाष्प सांगत होतं की अजून जिवंत आहे. वडील डॉक्टरांशी बोलत होते, तर आई शेजारी बसली होती. डोक्यावरून हात फिरवताना तिच्या डोळ्यातून एकसारखे अश्रू ओघळत होते. इतक्यात आईच्या लक्षात आलं की तो शुद्धीवर येतोय. हो, खरंच तो शुद्धीवर येत होता. आईने अक्षरशः देवाला हातच जोडले. इतक्यात बाजूच्या मशीनमधून येणारा तो आवाज अधिक वेगाने येऊ लागला. तशी आई जीवांच्या आकांताने ओरडली. तसे दरवाजा उघडून डॉक्टर आणि मागोमाग त्याचे बाबाही आले. डॉक्टरांनी आत येताच त्याच्या हाताची नाडी पाहिली आणि बेडच्या बाजूला असणाऱ्या एका सलाईनमध्ये औषधाची बाटली इंजेक्ट केली. आई काही बोलणार तोच डॉक्टर म्हणाले, "घाबरू नका, आता काळजी करण्यासारखं काहीच नाही." त्यांचं बोलणं संपतं संपतंच तोच कोणीतरी मागून दरवाजावर असा आवाज केला. सर्वच मागे वळून पाहू लागले. तसे डॉक्टर म्हणाले, "हो या ना, पण पेशंटला त्रास होणार नाही याची काळजी घ्या." डॉक्टरांनी परवानगी आणि विनंती एकाच वेळी केली. "थँक्यू डॉक्टर साहेब," म्हणत खाकी वर्दी घातलेले एक 50च्या आसपासचे पोलीस इन्स्पेक्टर आत आले. सोबत एक कॉन्स्टेबलही आले. बरं वाटतंय ना आता?" त्यांनी संकेतची अवस्था पाहतच विचारलं. "हो ठीक आहे." बाजूला अडकवलेली रिपोर्टरची फाईल उचलून इन्स्पेक्टर साहेब रिपोर्ट पाहत होते आणि त्याची अवस्थाही पाहत होते. त्याला हृदयविकारचा झटका येऊन गेलेला. म्हणजे रिपोर्टमध्ये तर असंच लिहिलं होतं, एक दिलखुलास बोलका तरुण आणि हृदयविकारचा झटका. तसं अशक्यच, पण रिपोर्ट तर हेच दाखवत होते. आणि आता तो शुद्धीवर आला होता. 12 तासांनी. इन्स्पेक्टर साहेबांनी आपली मान वळवली. "आम्हाला काही प्रश्न करायचे आहेत, तेव्हा आपण सर्व बाहेर थांबा." त्यांचं बोलणं ऐकताच आईबाबा त्यांच्याकडे पाहत बाहेर जाऊ लागले. "संकेत, बरोबर ना?" इन्स्पेक्टर साहेबांनी विचारलं. "होय साहेब." तो बेडवर पडून त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देऊ लागला. "आता नाव कसं खरं सांगितलंस, तसं सगळं खरं खरं नीट सांग, हे कसं झालं? कारण तुझ्या स्टेटमेंटवर त्या सगळ्या दोषींना शिक्षा होईल. नाहीतर आणखी एक बळी, मग दुसरा आणि हे असं सुरू राहील." इन्स्पेक्टर साहेबांनी त्याला थोडा धीर दिला. "सांगतो साहेब, खरं तर ती मला सांगत होती की आपण पोलिसात जाऊया." संकेत शांतपणे सांगू लागला. तसं इन्स्पेक्टर साहेबांनी कॉन्स्टेबलला रिपोर्ट लिहिण्यासाठी खुणावले. "ती म्हणजे?" इन्स्पेक्टर साहेबांनी विचारलं. "सांगतो साहेब." बोलतंच सारं काही त्याच्या नजरेसमोर उभं राहिल्यावर. 2 दिवसापूर्वी. तुला एक सांगू? तिच्या मांडीवर डोकं ठेवून तो हिरव्यागार मखमली गवतावर विसावला होता. तिच्या चेहऱ्यावर आलेले काळेभोर रेशमी केस बाजूला करून तिचं देखणं रूप आपल्या डोळ्यात साठवत त्याच्या ओठांमधून बाहेर पडलेले ते शब्द ऐकताना ती बोलली, "सांग ना रे, कसला विचार करतोयस?" तो झटकन उठून बसला. "आधी डोळे बंद कर." "हे काय आता?" ती गोंधळली, पण तिच्या चेहऱ्यावर गोड हास्य उमटलं. "प्लीज, माझ्यासाठी." त्याने पुन्हा काळजीच्या देठापासून तिला विनंती केली आणि तिने त्याची विनंती मान्यही केली. "केले बंद." तिच्याकडे पाहत आपल्या खिशातून एक छोटासा लाल चमकदार रंगीत कागदाने सजवलेलं एक गिफ्ट बाहेर काढलं. ते तिच्यासमोर धरून म्हणाला, "आता उघड डोळे." त्याचे शब्द कानावर पडताच तिनं अलगद आपले डोळे उघडले. तसं त्याने गिफ्टही उघडलं आणि ती पाहतच राहिली. तिच्या काळजातला आनंद तिच्या डोळ्यात दाटून आला. त्यानं पेटीतली स्वतःच पहिली अक्षर कोरलेली ती अंगठी बाहेर काढली आणि तिचा नाजूक हात हळुवारपणे आपल्या हातात घेऊन तिच्या बोटात सजवली. तिचा अजूनही या घडणाऱ्या गोष्टींवर विश्वास बसत नव्हता. जणू ती एक गोड स्वप्नच पाहत होती. रडायला काय झालं?" त्याने तिच्या गालावरून ओघळणारे अश्रू बोटांनी पुसले. "काही नाही, पण इतके पैसे खर्च करण्याची काही गरज होती का?" बोलताच ती त्याच्या कुशीत शिरली. "तू दिलेल्या लॉकेटपेक्षा मी दिलेली अंगठी स्वस्तच आहे गं." मेडिकल कॉलेजच्या पहिल्या वर्षात दोघेही शिकत होते. तो तसा साधाच होता. अभ्यासात बरा, पण खेळात एक नंबर. अंगाने मध्यमच, किंचित सावळा, काळेभोर केस आणि चेहरा नेहमी प्रसन्न. कधीच मरगळ नसायची आणि ती गोरा रंग, गोल चेहरा, कानात लांब असे झुमके, जे तिच्या अंगावरच्या पंजाबी ड्रेसला नेहमी मॅचिंग असायचे. घरातून निघताना तिने बांधलेले केस कॉलेजला येईपर्यंत मोकळे व्हायचे. कारण त्याला तिचे मोकळे केस खूप आवडायचे.
कॉलेजमध्ये कोणीतरी तिची रॅगिंग